चला स्पीडअप करा, थोडं फास्ट घ्यायचं आहे विनंती आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आविष्कार आणि त्याच्या जोडीला शिरडोनकडून आपण पाहतोय खेळाडू तयार आहे. बघा पडला असेल चहावाले कुठे असेल तर इथे या. रोहन मुंगाजी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. चला सामना सुरू करायचा आहे अशी विनंती आहे. चला स्पीडअप करा, सामना सुरू करा. पवार सर आपण थोडं लक्ष घाला याच्याकडे, कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे. प्लीज थोडंसं सहकार्य आणि ते सहकार्याच्या अपेक्षा. टॉस जिंकला होता टीम धोधानीनं आणि फिल्डिंग करायचा त्याने निर्णय घेतलाय. बेल प्लॅनिंग करतोय आता इथून मैदानामध्ये. एस्टॅनच्या मागे आपल्याला दत्ता बसमा पाहायला मिळतील. या संघाचे लीड आपण पिकेबल आपण पाहतोय सध्या सगळ्याला चांगला पिक असणार एक खेळाडू. समोर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मनोज भगत पहिला चेंडू, तर स्ट्राईक एंडला आविष्कार पाटील, टीमचा घातक आणि खतरनाक खेळाडू. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट, पहिल्याच बॉलवरती आक्रमण ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण पाहतोय हा बॉल येतोय. षटकार आविष्कार पाटीलच्या बॅट मधून 6 धावा. सुपर फटका पाहायला मिळालाय. ताकदवर स्ट्रोक ऑनला खेळलाय, खोला टाकला होता बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. स्टँडर्ड डिस्पॅच केलं, असं वाटलं की क्षणाला की झेल होईल की काय, परंतु नाही. आविष्कारच्या बॅट मधून आपण हा प्रॉपर आणि टायमिंग स्ट्रोक पाहिला. मनोज भगत दुसरा आता इथे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. मोर्या 11 धोधाणी समोर आपण पाहतोय आविष्कार त्यांच्या. हा बॉल खोला टाकला होता पादीकडे लावून अपील जरूर त्यांनी साकारली. चांगला गोलंदाज आहे टीमचा मनोज भगत. त्याच्याकडे चांगला मी म्हणेन एक्सपिरियन्स देखील आहे. अगदी कमी वयामध्ये आपण पाहतोय या टेनिसच्या पटलावरती या खेळाडूचं नाव देखील आपल्याला जरूर ऐकायला मिळतंय. यॉर्क लेनचा वापर त्यानं केला आणि एक क्लेम केला होता विकेटचा LBWचा, परंतु थोडासा आपण पाहतोय बॅट्समन सफल झाला होता. लिडिंग एज तिकडे आणि जरूर आपल्याला पाहायला मिळेल हा जेलसाठी चान्स बनला होता. काय आपण पाहतोय एफर्ट दिलेत पा खेळाडूंना. बॉल जो होता त्यामध्ये बाउन्स क्रिएट केला होता. निर्णय तिसऱ्या पंचांकडे आय थिंक. सॉफ्ट सिग्नल सोबत आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये आपण पाहतोय बाउन्स देखील पडलाय. इफर्टसाठी 10 आउट ऑफ 10 यात काही मात्र शंका नाही. या फर्स्ट स्लिपचा जो खेळाडू होता त्यानं अगदी आपण पाहतोय येस नॉट आउट आहे. नॉट आउट आहे मित्रांनो. येस 12th मॅन आहे तिथे, कारण आपण पाहतोय एक टप्पा आपण तिकडे जरूर गॅदर होताना पाहिला. तिसऱ्या पंचांकडून आपण हा निर्णय येताना बघितला. मागील मॅचचा आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मनोज भगत
षटक हाताळत असताना 6 धावा धाव फलकावरती, 1 रन इकडे घेतले, 7 झालेत. डाऊन द विकेट, बॅटच्या मधोमध टायमिंग लाजवाब आणि ऑन साइडला आपण पाहतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आविष्कार नंतर आता सुयोग आणि सुयोगच्या बॅट मधून आपण पाहतोय पुन्हा एकदा 6 झालेली ही धमाकेदार सुरुवात. सुपर फलंदाजी आपण पाहतो. 6 सुरुवात, सुयोगने देखील 6च्या स्ट्राईक रेटला पसंती दिली. 13 धावा धाव फलकावरती आपण बघतोय तिकडे. यावेळेचा बॉल वेगानं आपण पाहतोय, बीट केलं बॅट्समनला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तिकडे फलंदाज बीट झालाय, कारण थोडा तिरप्या रेषेत बॉल आपण पाहिला की डिलिव्हर होताना. रो मध्ये षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट आपण आता पाहिलं. आता एका धाव्याचं आहे ना बाकी, मग ही सायकल मेंटेन राहील. असं होणं शक्य नाहीये. अपरेश आणि त्यानंतर बॉल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चांगला फटका आपण पाहतो बॅट्समन सुयोगच्या बॅट मधून. या धावा येतात 4 टीम वीर बजरंग शिरडोनसाठी. टोटल मध्ये आपण पाहतोय 17 धावा, 0 गड्याचा मोबदला. पॉवर प्लेला चांगल्या पद्धतीनं मॉनिटाईज करत आपण पाहतोय फलंदाजी केली आणि ओव्हरला कॅपिटलाइज केली. 17 आल्यात, 0 गड्याचा मोबदला. जीवनदान आविष्कारला मिळाला होता. आणि त्यामध्ये आपण पाहतोय शिवराम चौधरी देखील आपण संघामध्ये पाहत नाहीत, कारण त्यांना देखील एक आय थिंक लॉंगॉनला झेल थिपला होता, तो उडता झेल होता. या 2 खेळाडूंचे आपण पाहतोय अनुपस्थिती. आय थिंक बिझी शेड्यूल आहे, व्यावसायिक गुंतवणूक या गोष्टीमध्ये देखील लक्ष घालणं गरजेचं आहे, त्यामुळं ते कदाचित आले नसावे. आणि हे क्षेत्र असं आहे, इकडे नेटवर्क नाही आहे, इकडे फुटवर्क आहे. आणि हा फुटवर्क आपण आविष्कारचा पाहिलाय. ऑन साइडला सरळ बॅटने ठोकलेला आविष्कारच्या बॅट मधून यांना हा दमदार दर्जेदार षटकार. ओ सुपर फटका, क्या बात आहे. या खेळाडूचा ट्रान्स ओळखणं गोलंदाजांसाठी थोडं कठीण होऊन जातं. इतका आपण पाहतोय लाजवाब तो खेळतो मैदानामध्ये. स्ट्राइक एंड त्याच्याकडे. हलक्या हातानं दिशा दिली आहे. थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये बॉल अडवण्यासाठी प्रयत्न तिकडे जरूर आहेत. जर्सी नंबर 18 बॉल अडवणं अशक्य. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अजून एक आपण पाहतोय तेवढाच ताबडतोड खेळलेला हा शानदार चौकार. ते आपण पाहतो 23 धावा लागलेल्या आहेत. आता 27-4 धावसंख्या वाढलेली आहे. अविनाशच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मित असं पाहायला मिळेल. असाच एक आमचा आपण रील पाहिला होता. 5K गेला. हा भरपूर उजेड आहे, रोशनीच रोशनी आहे, त्यामुळे ही मॅनेजमेंट चांगली आहे तुमची. ऑन साइडला फिल्डर तिकडे बॉल अडवतील का प्रश्न. जेलची नामी संधी आणि महत्वाचा गडी गारद करण्यामध्ये यश. दत्ता बसमाला सफलता. 27ला पहिला विकेट पडतोय आणि धक्का आहे टीम वीर बजरंग शिरडोनला. स्ट्राइक एंडला दत्ता बसमा त्याच्या समोर. ओ सुपर बॉल व्हेरिएशन आपण पाहतोय. बॉल रिलीज केलाय. बॅट्समनला पूर्णपणे आश्चर्याचा धक्का दिला. आविष्कारनं थोडी घाईच केली म्हणावी लागेल, कारण दत्ता म्हटलं तर ॲज अ लीड बॉलिंग करणारा हा खेळाडू या टीमचा.
आणि वीर बजरंग शिरडोन म्हटलं तर आज जवळजवळ 70 ते 80% संघ उपस्थित नाही आहे. फिरून खेळल्यात, फिल्डर आहेत लेग स्लिपमध्ये आणि चांगली आपण पाहतोय आता फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावसंख्या आपण पाहतोय बॉलवरती येते. एक रन आले ना आपण पाहतोय या टीमची धावसंख्या 1 वाढते. 28 धावा तर 14च्या सरासरीनं 1चा लॉस आहे टीम वीर बजरंग शिरडोनचा. 2 षटकांचा आपण पाहतो खेळ संपला. 28 धावा धाव फलकावरती 14च्या सरासरीनं जर चालले तर 56 पर्यंत पोहोचतील अशा शक्यता इथे वर्तवल्या गेल्यात. सुशांत आणि त्यानंतर सुयोग मैदानाच्या आतमध्ये. सुशांतनं एक आपण पाहिलं की सिंगल तिकडे जरूर घेतल्याने स्ट्राईक आता वैयक्तिक आपण पाहतोय स्वतःकडे ठेवलेल्या. विशाल दोरे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मागील मॅचमध्ये आय थिंक बॉलिंग या खेळाडूनं केली नव्हती. आता आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला चान्स दिली आहे, कारण थोडासा आपण पाहतोय समोरील टीमचा त्याने अभ्यास केला आणि काही खेळाडू अनुपस्थित देखील आहेत. ऑन साईडला स्ट्राईक एंड सुशांत. स्लोवर बॉल मध्यम गतीनं बीट केलं बॅट्समनला. वेगळ्या लाईन आणि लेंथनं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तिकडे. सुशांत मात्रे याच्या खात्यामध्ये आपण पाहतो 1 धाव आहे. त्यामध्ये 3 चेंडू जो खेळलाय, 3 मध्ये सुयोगनं 10 दिल्यात संघासाठी. हे चांगलं योगदान. 12.92च्या सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे. 28 झालेत. 28ला 1 विकेट पडल्या. ओव्हर नंबर 3 सुरू. विशालचं षटक. आडव्या बॅटनं खेळलेत लॉंग लेग मध्ये. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावसाठी येण्याचा प्रयत्न जरूर नाहीये. आय थिंक सुयोगला ते स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न करतात. 1 धावसंख्या पुढे जाईल. टोटलला आपण पाहतोय आकार येईल 29 धावा धाव फलकावरती. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटकामधून 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 14 ते 15च्या सरासरीनं धावा बनणं गरजेचं. दत्ता बसमा म्हटलं तर तेवढा चांगला आणि तेवढा चांगला कॅलिबरचा खेळाडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय सुयोग. आणि सुयोगच्या बॅटमधून हा षटकाराचा योग आलाय. कोऱ्या 6 धावा मोजाव्या लागतायत. येतोय षटकार. बॉलला घेतलं लॉंग लेग मध्ये, हा फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा पाहायला मिळाला. चांगला फटका आपण पाहिला. डान्सिंग मोमेंट चांगली होती. ट्रान्स आपण पाहिला अतिशय छान होता. आणि त्यानंतर बॉल पिक करायची स्टाईल, त्यानंतर बॉल पिक करायचा अप्रोच देखील तेवढा चांगला या खेळाडूचा राहिला. 6 धावसंख्या 35 या आकड्यावरती टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय, जिकडे 1चा लॉस आहे. पस्तीस धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला आपण तिकडे बघितला. स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल सुयोग. चला आयोजक चेंडू द्या. आयोजक चेंडू द्या. पस्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथे मधोमध्ये एक विकेट आली होती. थोडंसं दडपण वाटलं होतं. दत्ता बसमानं चांगली गोलंदाजी संघासाठी दिली. टॉस मोरिया 11 दोदानी संघानं जिंकला. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करायचा निर्णय. 35 वरती आपण पाहतो 1 गड्याचा लॉस आहे. विशाल पुढचा बॉल. ओ सुपर बॉल, सुपर बॉल ऑफ स्टंप दी यॉर्कर. या बॉलवरती पूर्णपणे बीट केलं. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो निर्णय. चॅलेंज केलाय ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला. फेअर बॉल आहे. वाईड लाईन आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याच्या थोडा आत पडलेला बॉल. स्लोवर ओव्हर ऍक्शन न गोलंदाजी होते, त्यामुळे विशाल आता आपण पाहतोय त्याच चेंडूचा फायदा जरूर उचलतात. पुन्हा एकदा तयार असतील समोर.
पुन्हा एकदा यॉर्कलेनचा बॉल पहा, अप्रतिम गोलंदाजी, सिंगल तिकडे पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघाले, डायरेक्ट हिट आणि पहा हा खरा प्रदर्शन. दिस इज नॉट फेअर. हा लेझी मी म्हणेन क्रिकेटचा खेळ दाखवलाय. त्या मागोमाग 4 धावा आल्यात. 6 धावा या बॉलवरती आपण पाहतोय. पंचांचा 6 रनचा इशारा. ही मोठी चूक घडली आहे. 41 या आकड्यावरती टीम जाऊन पोहोचते. बॅकअपची गरज होती, थोडी चूक झाली दत्ताकडून, कारण त्यांना विकेट देखील हवी होती. खास करून आज तेवढे सफल खेळाडू संघामध्ये नाही आहेत, त्यामुळे या रन्स मी म्हणेन येत आहेत. स्ट्राइक एंड, बॅट्समन तयार. पुढचा बॉल, हा बॉल आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तिकडे पोहोचणं थोडंसं कठीणच आहे. दत्तानं बॉलला स्टॉप केलाय. ॲज अ विकेट किपर होते, त्यानंतर बॉलचा पाठलाग खेळला, मागे गेले. बेला आपण पाहिलं की बॅकअपसाठी तिकडे आले होते. या बॉलवरती आपल्याला धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच एक सिंगल आली आहे. सिंगलला आपण पाहतोय टोटल धावका 42 धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. ओव्हर नंबर आपण पाहतोय आता 3 संपली आहे. 14च्या सरासरीनं सध्या चांगली फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. शेवटच्या अजून पाहतोय आपण एका षटकाचं येणं बाकी आहे. या 6 धावा जर वाचल्या असत्या तर कदाचित आपण पाहतोय 36 नाही, आय थिंक 38 पर्यंत असते. विशाल दोरे यांनी चांगली गोलंदाजी दिली, ज्यामध्ये एक षटकार, एक सिंगल, एक ओव्हर तोचा चौकार तो आपण म्हणावा लागेल किंवा षटकार म्हणावा लागेल. त्यानंतर एक सिंगल, 14 खर्च केल्यात. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय आता राजेंद्र घुटे उर्फ बेल्या याच्या हातामध्ये चेंडू. कॅप्टन आहेत आणि या संघातील सर्वाधिक कॉमेडी खेळाडू. अगदी आपण जर विचार केला 7 वर्षापासून आमच्या सोबत चिंचवलीत ते होते, त्यामुळे यांना मी कणापणापासून ओळखतो. फुल टॉस बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, तिकडे फिल्डर आहेत, 1 रन जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दत्ता बसपांनी चांगलं स्टॉप केलंय. रन मिळेल 1. 24 आपण पाहतोय सुयोगच्या खात्यामध्ये. सुशांत म्हात्रेला स्ट्राईक मिळाली आहे. राजेंद्र घुटेची चांगली गोलंदाजी, सुरुवात एका धावेनं झाली आहे. 43 धावा धाव फलकावरती. बेला पुढचा बॉल. पुढील सामन्याचा टॉस विजेते संघ प्लीज या. फिरून खेळलेत, गॅप मधून बॉल फाईनच्या रिझल्ट मध्ये. फाईनला क्लिअर करणारा बॉल, षटकार. ओले आणि नावडे या 2 संघामध्ये पुढील सामना होणार आहे, तरी प्लीज आपण टॉस साठी यायचं अशी विनंती आहे. ओले आणि नावडे यांच्यामध्ये यापुढील सामन्याचा टॉस होईल. इथे ओले संघाचे खेळाडू आहेत आमच्या सोबत. नावडे संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा पण टॉस साठी. कॅप्टनच पाहिजे असं काही नाही ना? या ओके. सूरज मुंगाच्या पण टॉस साठी या असं ते सांगतायत. 3 खेळाडू अवेलेबल आहेत तिथे. बेला हाफ ट्रॅकरचा बॉल, फटका फसला, हवेत बॉल, फिल्डर तिकडे उपलब्ध. लॉंग ऑन मध्ये साधा सोपा झेल. बॅट्समन आउट. सुशांत म्हात्रे याची खेळी संपुष्टात. केशवनं झेल टिपलाय आणि हा धक्का आपण पाहतोय आता 49 वरती दुसरा शिरडोन संघाला बसलाय. आपण पाहतोय व्यासपीठावरती आपल्याला अगदी पाहुण्यांचा गच्च साफा पाहायला मिळेल. त्यामध्ये मिथुन दादा आहेत, ओलेचे खेळाडू, आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय अभिजित दादा आणि रोशन दादा, मोठा कलाकार. हे मोठे चेले आहेत आणि ही जोडी जी आहे त्या जोडीला एक नाव आहे ट्रायो, अर्थातच त्रिमूर्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश अशी जोडी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील लक्ष सगळ्यांचं जरूर आहे. फ्रंट लावून खेळायचा होता. बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा झेलसाठी चान्स बनली आहे. फिल्डरनं चुकी केली आहे. या छोट्या छोट्या चुका दोदानी संघाला जरूर आता आठवतील. आज हा सामना जर शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगला आणि हातातून निसटला तर. झेल होता तो झेल पहा, भरपूर उंच गेला होता. तिथे फिल्डरनं जिथे डोफे टेकले तिथेच पहा कार्यक्रम झाला. टप्पा बॉल पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय टोटल धावा आपल्याला बघायला मिळतात, त्या म्हणजेच एकूण आपण पाहतोय आता 53 धावा लागल्यात, ज्यामध्ये 2चा लॉस. सध्या 2चा लॉस मायने मी म्हणेन ठेवतच नाही ते. या पद्धतीची फलंदाजी 14.45 सरासरीनं. दांडी गुल, बेला ऑन फायर.
त्रिफला उद्ध्वस्त केले, खोळा टाकलेला बॉल आता आपण पाहतोय विकेट मिळते राजेंद्र घुटेला. फलंदाज बाद शिडोनचा साहिल पाटील. 53 धावा आपण पाहतोय धावफलकावरती सध्याच्या घडी लागल्यात. एक बॉलचा खेळ बाकी आहे. बेल्याचा बॉल आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये मध्यम गतीन. त्यानंतर आपण पाहिलं सरळ या स्टॅनना अगदी आपण पाहतोय उद्ध्वस्त करणारा बॉल होता. विकेट मिळाली तिसरी टीम मोर्या 11 धोधानीला. 13.3च्या सरासरीनं धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. लास्ट एक बॉल बाकी आहे. कहाणी थ्रिलर बनवायच्या उद्देशानं ते जरूर आहेत. या बॉलवरती मोठा फटका आला, सरासरी भरपूर मोठी पाहायला मिळेल. या बॉलवरती डॉट आला तर या धावा चेस करण्यासाठी जरूर एक म्हणेन बचावात्मक धावसंख्या असणार आहे, यात काय मात्र शंका नाही आहे. परंतु जर माप ओलांडलं गेलं तर कदाचित थोडंसं जरूर ट्रिकी जाईल. कारण दत्ता बसमा आपल्याकडे फलंदाज चांगला आहे. दीपक आज मैदानामध्ये नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये दीपक होता, आता तो अनुपस्थित पाहायला मिळतो. चला शेवटचा एक बॉल आहे. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये 24-8 सुयोगची खेळी. स्वप्नीलला आपण पाहतोय बॉलला स्ट्राईक, त्यामुळे सुयोग नॉन स्ट्राईक एंडला राहणं आता साहजिक आहे. चला टॉससाठी या सूरज विनंती आहे. ओले आणि नावडे यांच्यामध्ये टॉस होणार आहे. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकरचा. पुन्हा एकदा फिल्डर उपलब्ध. अजून एक झेल भूमीला दान. दुसऱ्या धावेसाठी निघालेत पा. दत्ता बसमा हुशार आहेत, चालाक आहेत. एक रन मिळेल तिकडे एका धावेनं 54 धावा धावफलकावरती आणि 55 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी आता टीम धोधानीकडे ठेवण्यात आलंय. 4 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. पहिल्या इनिंगमध्ये या धावा आपण पाहिल्या. 55चं टार्गेट असेल. मोर्या 11 धोधानी या धावा चेस करेल की या धावा आपण पाहतोय समोरून आपल्याला डिपेट होताना पाहायला मिळतील, हे पाहण्यासाठी आपण जरूर जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आवाजामध्ये थोडा फेरबदल होणं आपण या गोष्टी देखील जरूर करू. तर आम्ही जातोय आता इथून. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सेकंड राऊंड मधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वीर बजरंग शिरोडोन आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 धोधानी. पहिल्या हाफचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो पहिल्या हाफ मध्ये 54 धावा बांधल्या गेल्यात आणि 55 धावेचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दत्ता बसमा आणि त्याच्या साथीला मनोज भगत ही सलामी जोडी आपण पाहू शकाल. 24 चेंडू आणि तब्बल 55 धावा. एका बाजूला आपण पाहिलं गेल्या पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मधून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अप्रतिम सामना. दत्ता बसमा ऑन स्ट्राईक. पॉवर सर्कलचा
पहिलं षटक रुशल आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती हे षटक फार निर्णायक राहील. दत्ता बसमाला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती काय घडणार काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल. पहिला चेंडू दत्तासाठी ऑन साईडला फटका सुंदर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होईल आणि एका धावेना स्ट्राईक ऑन वरती फलंदाज आपण पाहतोय मनोज भगत. या मॅच मध्ये कुठे का होईना अनुपस्थिती आपल्याला जाणवली आपण पाहतोय. दीपक बसमा आपल्याला पाहायला मिळाला नाही या शिवराम चौधरी देखील आपल्याला पाहायला मिळाला नाही या. इथून पाहावं लागेल त्यांच्या अनुपस्थिती त्या अनुपस्थितीमध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल. दत्ता बसमाला इथून मात्र डाव सावरणं देखील फार गरजेचं असेल. मात्र पाहावं लागेल समोर वीर बजरंग शिरोडण संघ ज्या संघानं आपण पाहिलं गेलं फार चांगला खेळ दाखवला आजच्या रात्रीमध्ये. इथून पाहावं लागेल 24 मध्ये 55 वाचवायचे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल तर कंप्लीट झाले आपण पाहतोय. इथून बॅटची टॉप एज चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडू खाली विकेट किपर इथून मात्र अप्रतिम जेल टिपला जाईल. विकेटचे पतंग आणि पहिला धक्का लागेल मोरिया 11 होत्या टीमला 1 अंकावरती. गोल्डन डक तर शिकार ठरला 0 धावसंख्येवरती. मैदान सोडावं लागेल मनोज भगतला आपण पाहतोय. स्वतःवरती निराश असेल ज्या रीतीने खेळ करणं गरजेचं होतं तशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करू शकला नाही. इथून पाहणं गरजेचं राहील. वन डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर घुटेला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर धोरेला आपण पाहतोय. खेळ करणं फार गरजेचं राहील ज्या अनुषंगाने या मॅच मध्ये आपण पाहिलं ऑन स्क्रीनवरती फार चांगले टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 क्षेत्ररक्षण आपण पाहिले होते एका चेंडूवरती झेल घेण्यासाठी. मात्र त्यामध्ये कॉलिंग अचूक राहिला कलेक्टिंग देखील फार चांगला आणि विकेट किपरना फार चांगला झेल कॅरी केला आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर धोरे ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र ब्लॉकॉलची सफर आनंद कार्पेंडा फटका सजवलाय. सेकंड स्लिप मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि बॅकअप अप्रतिमाला आपण पाहतोय आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. प्रत्येक चेंडूकडे टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी आपण पाहिले गेल्या अद्यापर्यंत 3 चेंडूची सफर आणि त्यामध्ये फक्त 2 धाबा देत 1 गड्याचा मोबदला म्हणजे फार चांगली गोलंदाजी यावेळेस केली जाते आपण पाहतोय. दत्ता बसमा ऑन स्ट्राईक संघाचा प्रमुख ट्रम्पकार्ड फलंदाज स्वतःवरती विश्वास ठेवून एक चांगला खेळ करेल का. इथून पाहावं लागेल गुरलेन स्पॉटवरची सफर प्रचंड वेगवान चेंडू सफर केला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी कौतुक करावं तेवढे कमी असेल. पॉवर सर्कल षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना रुशलला आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत फक्त 2 धाबा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. इथून मात्र फुलटॉस त्यावरती चपराक चेंडूला क्लिअर केलर. यावेळेस मात्र पाईन लेगला 6 धाब्यांसाठी हा पहिला तडाखा दत्ता बसमाच्या बॅटमधून आणि 6 धाब्यानं संघाची धावसंख्या 8 अंकावरती. कारण दत्ता बसमा एक संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड या मॅच मध्ये कुठे का होईना दीपक बसमा नाही तसंच आपण पाहिलं गेलं शिवराम चौधरी देखील नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्याला एकट्याला चांगला खेळ करायचा आहे आणि कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील आपण पाहतोय. कारण सातत्याने आपण जर का पाहिलं गेला या संघाच्या अनेक मॅचेस पाहिल्यात. ज्या ज्या वेळी दत्ता बसमा बाद होतो त्या त्यावेळी दीपक बसमाचा खेळ चांगला होतो. ज्या ज्या वेळी दीपक बसमा बाद होतो त्या त्यावेळी दत्ता बसमाचा खेळ चांगला होता. मात्र या मॅच मध्ये दत्ता बसमाला एकट्याला चांगला खेळ करायचा आहे त्या अनुषंगाने सुरुवात चांगली केली. गोलंदाज रुशल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र अपील जरूर पाहायला मिळाल्या. मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता आणि तोपर्यंत हे फट लाजवाब गोलंदाज माध्यमातून मिळेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि इथून पाहिलं गेला या सिंगलच्या सायना षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मोरिया 11 दोधानी संघ 1 गडी बाद 9 अंकावरती. समीकरण आपण जर का पाहिलं गेला येणारे 18 चेंडू आणि अद्याप 46 धावसंख्येची गरज असेल म्हणजे अद्याप सामना बंद लिपाव्यामध्ये एखादं कमबॅकिंग षटक वीर बजरंग शिरोडण संघ मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करेल. एखादं चांगलं षटक आपण पाहिलं गेलं मोरिया 11 दोधानी संघ आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. कारण या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिससाठी हा संघ येत असतो आणि या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला हा मोरिया 11 दोधानी संघ ज्या रीतीने पहिला सामना जिंकला आपण पाहतोय. वागेश्वर हरिग्राम संघाला परास्त केला आणि तिथून मात्र केलेला प्रवास अप्रतिम राहिलाय. मात्र समोर वीर बजरंग शिरोडण संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. या कल्याण विभागातून हा संघ दाखल झालाय म्हणजे भरपूर लांबवरचा प्रवास कापून या स्पर्धेमध्ये का आलाय हे दाखवून देण्यासाठी त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये 100% देणं फार गरजेचं राहील. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आविष्कार पाटील
एक फार चांगला गुणवान खेळाडू आपण पाहतोय वीर बजरंग शिरडोन टीमच्या माध्यमातून. हे षटक फार निर्णायक राहील कारण हे बॅटल रंगलं जात आहे. दत्ता भस्मा आणि त्याच्या समोर आविष्कार पाटील. या बेस मात्र बॅटची टॉप एज इथून पाहावं लागेल विकेट किपर फार चांगला जेल टिपला जातो आणि विकेटचा पतन आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. संघाचा प्रमुख फलंदाज इथून मात्र बाद होईल. दत्ता भस्मा बॅक टू द पवेलियन. इथून मात्र पाहावं लागेल कौतुक करेन मी सुरुवातीला उल्लेख केला आविष्कार पाटील आणि दत्ता भस्मा ही बॅटल फार चांगलं रंगलं जाईल. मात्र तसं घडलं नाही या कारण ज्या रीतीने आविष्कारने चेंडू रिलीज केला गोल्डन स्पॉटवरची सफर राहिली चेंडूमध्ये अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि बॅटची लिडिंग एज आणि तिथून मात्र विकेटचं पतन आपण पाहिला. नवीन फलंदाज आपण पाहिले गेले मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर घुट्या. आज मात्र संधी मिळाली आपल्या टीम मध्ये खेळण्याची मात्र इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण आज खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं या धावा सहज रीतीने चेंज केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज आविष्कार पाटीलना पहिल्या चेंडूवरती मात्र करिश्मा केला आपण पाहतोय. दत्ता भस्मा बाद झालाय. डाव सावरला जाईल का जर का सामना जिंकला मोर्या दोन्ही संघानं हा देखील चांगला इतिहास आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून पापला गेला फटका सुंदर या त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आपण पाहतोय मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर बॅकअप आणि तोपर्यंत फेकी देखील अचूक आली आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती आपण पाहतोय. सामना थोडासा कठीण होत चला आपण पाहिलं गेल्या 16 चेंडू आणि अद्याप 45 धावसंख्येची गरज असेल. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये दोन्ही संघाने केलेल्या चुका त्याच्या जोरावरती 54 धावा बनल्या आणि 55 धावेचं टार्गेट सेट झाला आणि ते टार्गेट कुठे का होण्या थोडासा मात्र अंगलडे चाललाय. इथून पाहावं लागेल अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि हा डॉट चेंडू आविष्कार पाटील एक फार मोठं नाव आहे आपण पाहतोय शिरडोन टीमच्या माध्यमातून आणि त्या रीतीने खेळ देखील फार चांगला राहिलाय. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं समीकरण थोडंसं मात्र वर्चस्व गाजवत असताना वीर बजरंग शिरडोन टीमला आपण पाहतोय. पुढचा चेंडू फुटवरचा वापर बॅटची लिडिंग एज इथून पाहावं लागेल प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि इथून मात्र आज सलगचा दुसरा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव निर्माण होईल आणि जेवढा दबाव निर्माण होईल तेवढा वर्चस्व गाजवेल वीर बजरंग शिरडोन संघा. समोर फलंदाज ज्ञानेश्वर दोरेला आपण पाहतोय स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघाचा प्रमुख फलंदाज दत्ता भस्मा बाद झालाय. इथून जर का चांगली बॅटिंग केल्या तर निश्चित स्वरूपात चांगला खेळ पाहायला मिळेल. मात्र तसं घडत नाही ऑन द कार्पेटना एक सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करेल का धाडस करू शकला नाही आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं गेलं आपण पाहतोय आणि एका धाबीना संघाची टोटल धावसंख्या 11 अंकावरती. वीर बजरंग शिरडोन टीमला देखील डबल सिंगलला फारसा फरक पडणार नाही कारण आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. 13 चेंडू आणि 44 धाबा हा चेंडू या षटकातील फार निर्णायक राहील. ह्या चेंडूवरती जर का विकेट आला तर मॅच मध्ये रंग वेगळं पाहायला मिळेल. मात्र इथून जबरदस्त जेल टिपला गेला मिड ऑफ मध्ये विकेटचा पतन फलंदाज बाद होईल. ज्ञानेश्वर गुट्या बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक आपण पाहिला गेला तिसरा लागत असताना 11 अंकावरती. आता समीकरण आपल्याला भरपूर कठीण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि तब्बल 44 धावसंख्येची गरज असेल. आविष्कार पाटीलने खऱ्या अर्थाने करिश्मा केलाय. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला आपण पाहतोय. निर्णायक षटक फेकले त्यामध्ये 2 धावा दिल्या आणि 2 प्रमुख सफलता प्राप्त केल्या त्यामध्ये दत्ता भस्माचे विकेट मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेले आपण पाहतोय आणि सामना अद्यापही 12 चेंडू आणि तब्बल 44 धाब्यांची गरज असेल. या षटकामध्ये जर का चांगली बॅटिंग केली 20+ धावसंख्या बनवल्या तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ पाहायला मिळेल. मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सुयोगला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र सज्ज होईल समोर फलंदाज ज्ञानेश्वर दोरे. यावेळेस मात्र अपेक्षा वाढल्या असतील. ज्ञानेश्वर दोरेचा वैयक्तिक आपण खेळ पाहिला 4 चेंडू आणि 2 धाब्यांचे योगदान दिलंय आपल्या टीमसाठी अद्यापर्यंत आपण पाहतोय. सुयोगला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे सामना कुठे का होईना आपण पाहतोय वीर बजरंग शिरडोन टीमच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या रीतीनं भरपूर लांबवरचा प्रवास कापून आज संघ या स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आणि तशा रीतीने खेळ देखील आपल्याला पाहायला मिळालाय कारण समोर मोर्या दोन्ही संघ
त्यांना मात्र कुठे का होईना नमवण्याचा प्रयत्न. मात्र इथून पंचांना सांगत असताना एटीचं बाहेर चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचल्या. 11 चेंडू आणि अद्याप 43 धावा. प्रत्येक चेंडू गणित प्रहार बिगिड मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाज आपण पाहतो ज्ञानेश्वर दोरीला आपण पाहतोय. शॉट आपल्या त्यावरती चपराक उशिराने का होईना चेंडूला फेकून दिलाय 6 धाबींसाठी हा शानदार विकेट षटकार. आणि 6 धाबींना कुठे का होईना मॅच मध्ये शिरकाव केला जाईल का? कारण एखादं चांगलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जर का आला तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहणं गरजेचं राहील. ज्ञानेश्वर दोरीमध्ये क्षमता भरपूर या मात्र समोर सिद्ध करणं तेवढं गरजेचं राहील. ज्या रीतीनं दत्ता बसमा स्वस्तात बाद झाला आणि तिथून मात्र सामना फिरवण्याचा प्रयत्न केला जाईल का? दत्ता बसमा बाद होऊ नये जर का सामना खेचून दिला आपल्या टीमला तर या फलंदाजाला या परिसरामध्ये कोणी विसरणार नाही. मात्र त्यासाठी चांगला खेळ करणं देखील अपेक्षित राहील. अद्यापर्यंत सुजोग पाटीलचा आपण विचार केला गेला 2 चेंडू फेकले त्यामध्ये 7 धाबा दिल्यात. म्हणजे इथून त्याच्यावरती देखील दबाव निर्माण झाला असेल. कारण ज्या रीतीनं या चेंडूवरती 6 धाब्यांची मोहर लावली. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 10 चेंडू आणि अद्याप 37 धाबा बनले जातील जरूर. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. गोलंदाज सुयोग पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र 8 डॉट चेंडू. म्हणजे जेवढे डॉट चेंडू येतील तेवढं मात्र प्रेशर हटवला जाईल. गोलंदाज सुयोग पाटील आपण पाहतोय फार चांगलं कमबॅक केलाय. षटकार आलं त्यानंतर वापसी करणं फार गरजेचं होतं आणि ती वापसी करून दिली. समीकरण भरपूर कठीण होत चाललंय. येणारे 9 चेंडू आणि अद्याप 37 धाबा. या षटकातील हे 3 चेंडू सामन्याचं आपल्याला समीकरण निश्चित स्वरूपात सांगून जातील. फुटबॉलचा वापर बॅटची लोडिंग एज सेकंड स्लिप मध्ये शतरक्षण तैनात द्या आणि अप्रतिम जेल टिपला गेला. विकेटचा पतन धक्का क्रमांक 4 लागत असताना मोरिया 11 दोन टीमला 18 अंकावरती. समीकरण मात्र भरपूर आपण पाहिलं गेलं कठीण झालं. आपण पाहतोय ज्या ठिकाणी दत्ता बसमा स्वस्तात बाद झाला आणि तिथून मात्र सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. यावेळेस पाबला गेलं 8 चेंडू आणि अद्याप 37 धाब्याचं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केशवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं दत्ता बसमाकडून भरपूर मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षांवरती पाणी फिरलं. अविष्कार पाटीलने केलेली करिश्मा एक गोलंदाजी. ज्या अविष्कार पाटीलने निर्णायक षटक फेकलं दुसरा त्यामध्ये 2 धाबा दिल्या आणि 2 विकेट संपादित केल्या आणि तिथून मॅचचा पारडा पूर्णपणे जड झाला. आपण पाहतोय तिथून आपण पाहिलं गेलं एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. सिंगलनं फारसा फरक पडणार नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पाहिलं गेलं संघाची धावसंख्या आपण पाहिलं गेली 19 धाबा धाव पडल्यावरती मोरिया 11 दोन संघा 4 गडी बाद असताना 7 चेंडू आणि 36 धाब्याचं समीकरण. एकतर्फी सामना पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील. आपण पाहतोय उद्यापर्यंत या षटकातील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू देखील सुंदर फेकला. आपण पाहतोय ऑलंद कार्पेंटर पटका सुंदर सजवलाय. मिड विकेटला अविष्कार पाटील आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिला गेला मोरिया 11 दोन संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचल्या आणि अद्याप 6 चेंडू आणि गरज असेल तब्बल 35 धावसंख्येची. म्हणजे प्रत्येक चेंडू कोणी षटकार मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर का केला तर निश्चित स्वरूपात सामना आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळेल. अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. चला शेवटी संघ थोडं सहकार्य करा आणि थोडंसं स्पीडअप करायचं आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपल्याला एक मॅच या ठिकाणी कव्हर करायची आपण पाहतोय. 6 मध्ये 35 धावा बनल्या जातील का? काही एकतर्फी सामना जिंकला जाईल वीर बजरंग शिवडून संघ हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील. ज्या रीतीने पहिला सामना आपण पाहिला गेला श्री गणेश पळसवे संघाला या संघाने परास्त केला होता आणि तिथून मात्र केलेला प्रवास अप्रतिम राहिला. आपण पाहतोय कारण ज्या रीतीनं अद्यापर्यंत खेळ राहिला आपण पाहतोय कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि अद्यापर्यंत 3 षटकामध्ये फक्त 20 या अंकावरती रोखलंय म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रणव मात्रेला आपण पाहतोय अपकमिंग यंगस्टार वीर बजरंग शिरडोन टीमच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला आपण पाहतोय आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेला आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात आम्हाला माहिती देत असताना ट्वेल्थमॅन
की ते त्याच्या करिअर मधली ही पहिलं षटक फेकण्याचं त्याला मात्र आज कुठे का होईना यश आलं गेलंय आणि इथून पाहावं लागेल शेवटच्या मुमेंटला चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. इथून मात्र फक्त धावांचा अंतर कमी होईल आणि पाहावं लागेल या चौकाराच्या सायनं संघाची धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचल्या 24 अंकावरती. ज्या ठिकाणी दोघांनी संघाने पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या चुका केल्या त्या चुका जर का टाळल्या असत्या कमी धावसंख्येपर्यंत रोखल्या असता तर सामना मात्र यावेळेस आपल्याला समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र क्रिकेट म्हटला तर जरतरला मात्र महत्व दिले जात नाही या मात्र क्रिकेट जरतर शिवाय देखील आपल्याला पाहायला मिळत नाही या. पाहावं लागेल 4 चेंडू अद्याप बाकी असतील. इथून मात्र फटका सुंदर या चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सायनं संघाची टोटल धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या आणि अद्यापही औपचारिकता बाकी मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 3 चेंडू आणि अद्यापही 30 धावसंख्येची गरज. एकतर्फी सामना पूर्णपणे आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फंबलिंग आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेस मात्र 26 अंकावरती. उर्वरित अंतिम आपण पाहायला गेला 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून मात्र 29 धावांची गरज असेल. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचा विषय ज्या ठिकाणी दत्ता वसमाची विकेट आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला संघ आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल पंचांनी इशारा केला इथून इट इज अ नो चेंडू आणि अद्यापही सामना बदलेल का हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू असेल फ्री आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेले 27 अंकावरती म्हणजे अद्यापही जवळपास आपण पाहायला गेला अर्धा पल्ला कुठे का होईना पार पाडण्याचा प्रयत्न मात्र 2 मध्ये 28 अशक्य असा आव्हान. फक्त औपचारिकता बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये अंतिम एका चेंडूचा खेळ या बेस मात्र बाकी असेल आपण पाहतोय. अप्रतिम खेळ राहिला वीर बजरंग शिरडोन टीमच्या माध्यमातून आणि केलेली कमालीची कामगिरी आणि त्याच्या जोरावरती अद्यापर्यंत वर्चस्व राहिला गेलाय. अभिनंदन वीर बजरंग शिरडोन संघा. हार्ड लक मोर्या 11 होतानी संघा फाईट अप्रतिम दिले मात्र कुठे का विना अपयश आपल्या वाट्याला. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय सुयोग पाटील ज्याने 8 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या जबरदस्त बॅटिंग केली तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील पुढे